टोटल 3 तास लाईनीत होतो, 3 तास एवढी गर्दी होती ना भाई. आय तुझी नंदारा कोण्यावरी गो, आय तुझी नंदारा कोण्यावरी. शितलाईचा मान इथे आपल्याला करावा लागतो. सध्या त्या साईडला काम चालू आहे. जे लोक आज स्वर्ग सुखाचा प्रवास फक्त पालखी सोहळ्याला बघायला भेटणार आहे. वाजलेले आहेत 6:30. डेकोरेशन केलेलं आहे, खूप सुपर आणि सुंदर केलेलं आहे. ठेवण्यात येईल जी मानाची पालखी आहेत 1 2 3. सर्वप्रथम मंदिरातली पालखी मंदिराच्या गेट पासून ते इथपर्यंत येते. त्याच्यानंतर कोणी जंप नको करण्यासाठी ना इकडच्या ट्रस्टनी नाही ह्याची हाईटच वाढवली. आय तुझे दाराची सुपारी गो, आय तुझे दाराची सुपारी. मंडळी नवसाचा बाबू आलेला आहे बघा, या साईडला बाळ आलेला आहे. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मंडळी तुम्ही आजचा व्लॉग बघताय तो व्लॉग आय थिंक मला असं वाटतं की पालखी झाल्यावरती किंवा आजचा दिवस जो पालखीचा असेल तेव्हा तुम्ही बघत असाल. आणि आजचा उत्साह आणि जल्लोष खूप मोठा आहे. पण आज पालखी उद्या आहे आणि मी एका रात्री अगोदर आलो आहे, म्हणजे 24 तारखेला. आणि 25 तारखेला पालखी. पण 24 तारखेला पण एक पालखी होती श्री कालभैरवनाथ देवस्थानला. जी पालखी होती म्हणजे आपण आईचा माहेरघरसुद्धा म्हणू शकतो किंवा आपण त्याला देवघर म्हणतो. आणि ते आपल्या जेव्हा तुम्ही लोक येता ना, मी एक नक्की सांगेन की तुम्ही आईच्या भेटीला जाता तर बरीचसे लोक फक्त एकविरायला भेटून जातात, पण आईचा माहेरघर आहे तो पण तुम्ही जाणून घ्या. आईच्या माहेरघरी काय असतं, इकडची स्टोरी काय, इकडचे जे महाराज लोक आहेत, भटजी लोक आहेत ते सांगतात. म्हणजे इकडचे जे स्वयंसेवक आहेत ते सांगतात इकडची स्टोरी. आणि कालभैरव म्हणजे जो एकविराईंचा भाऊ आहे कालभैरव, त्यांचा हा मंदिर आहे बघा. इथे समोर पाहू शकता सूरज आला आहे आपल्यासोबत. आणि सूरज आणि मी, आज विक्की मिस आहे. आता विक्की आणि आम्ही तिघं दरवर्षी येत असतो, कारण की आम्ही गाडीच घेऊन येतो 2 व्हीलर. 4 व्हीलरवरती भाई एकविराला येणं ते पण पालखी दिवशी अजिबात डेंजर काम असतं. सो आजचा कालभैरवची पालखी होती आणि त्या कालभैरवच्या पालखीमध्ये खूप जल्लोष झाला. जर माझ्याकडे व्हिडिओ क्लिप वगैरे आल्या तर मी नक्की माझ्या बोलण्याच्या नंतर ॲड करेन, नसेल तर इट्स ओके. आणि आता आपण जाऊया थोडंसं अजून पुढे भेटण्यासाठी. बरेचसे लोकांना ते भेटून झालं की आपण पुढे जाऊया. चला, तर मंदिर सध्या लॉक आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढू नाही शकत, पण मी उद्या परत येईन तेव्हा तुम्हाला माहेरघर आणि कालभैरव देवस्थान काय आहे ते आतमधून पूर्ण दाखवतो. फायनली आलो आहे पायथ्याशी आणि सकाळचे वाजलेले आहेत 4:30 वाजलेले आहेत. आणि मस्तपैकी सर्व सजलेलं आहे बघा. या साईडला स्टॉल्स वगैरे मांडलेले आहेत, म्हणजे मस्त फ्रेश फुलं. आणि तुम्हाला जर ओटी वगैरे घ्यायची असेल तर इतर आहेत, ओटी वगैरे लगेच घेऊ शकता तुम्ही. आणि समोर जावं लागेल आता आपल्याला लाईनीमध्ये, कारण की पायथ्याशी आता आजचा हा क्राऊड बघू शकता काहीच नाही आहे, म्हणजे नथिंग आहे. पण जेव्हा सकाळी दुसरा दिवस लागेल म्हणजे दुपारच्या नंतर 8 वाजल्यापासून तुम्हाला पूर्ण इकडचं सर्व भरलेलं असणार आहे. सर्व एकूण एक इथं काहीच उभं राहायला सुद्धा जागा नसणार आहे. सो जाऊया आपण आता पहिला आतमध्ये पाया पडण्यासाठी. आणि मस्त मंदिर वगैरे पण बनवलं आहे. सो जाऊया आतमध्ये, चलो. चला, इथं वारा आलेला आहे. या साईडला पाहू शकता जो मानपान असतं, ओटी चोरीचा मान असतं, वाऱ्याचा मान असतं, म्हणजे पाहू शकता तुम्ही. अजून नाही गेली. चला आपण पण जाऊया लाईनीमध्ये दर्शनासाठी. त्या साईडला आता दादा काय काम चालू आहे आता बोलताय तुम्ही? मुकुट नाही लावला आणि म्हणजे सजावट चालू आहे, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ नाही घेऊ शकत. पण मी सकाळी जेव्हा येईन तेव्हा तुम्हाला पूर्ण प्रॉपर दाखवतो. आणि आता सध्या फुलं वगैरे आपण दाखवूया इकडं. आणि नेहमी आता स्वयंसेवक पण बरेचसे तुम्हाला बघायला भेटतील. ही सुरुवात आहे सकाळच्या 4:30ला बघा. मंदिरात गजबड बघायची भरलेली आहे. आता आपण जाऊया वरती आणि तिथं काय सजवलेलं आहे ते पण आपण बघूया. आता मंडळी पायथ्याशी पाया वगैरे पडलोय आणि थोडंसं जाऊन जरा फ्रेश झालोय, कारण की आता गडावर जायला लागेल. आणि गडावरती तुम्हाला माहिती आहे की सकाळपासूनच लाईन एवढी लागलेली आहे ना. फोनवरती गेलेला होता आपण आणि वरती बरीचशी गर्दी आहे, पण दर्शन वगैरे करून घेऊया. आणि त्याच्या पहिलं आपण एक दर्शन मी तुम्हाला जातो. इथे बघा, इकडे बघा, या साईडला एकविराईंची मूर्ती आणि हुबहू बनवलेली आहे. आणि कोणी साकारली, काय साकारली आहे, सर्वात प्रथम आपल्याला केतनदा येतं. केतनदा, जय एकविरा. कसा आहेस? एकदम. कधी आला इकडं? रात्री आला ना. सो इथं आपली संपूर्ण टीम आहे जी तिसगाव जरीमध्ये आहे. पालखीची संपूर्ण टीम असते. काय नियोजन असेल दादा आजचा?
नियोजन आपल्या सर्वात मोठ्या मानाची पालखी तिसगाव तर्फे आपलं सर्व मंडळातर्फे आपण भंडारा ठेवलेला आहे एकविरेचा. जेवणाची सोय केलेली आहे. 10 वाजता आपला भंडारा चालू आहे सकाळी संध्याकाळपर्यंत म्हणजे कंटिन्यू. आणि किती लोक येतील प्रत्येक व्यक्तीला जेवणासाठी आहे. बरोबर. म्हणजे विचार करा, मला तर वाटतं लाखो भाविक येतील, लाखो भाविक लोकांना म्हणजे सॅल्यूट आहे. त्यातून आपण जेवढे होतील तेवढ्यांना हा म्हणजे जेवढा आपला जोपर्यंत होईल तोपर्यंत करणार आहे. कारण की कसं कंटिन्यू पालखी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळ रात्रीपर्यंत हा क्राऊड असणारच आहे. आणि तेवढा मॅनेज करणं पण खूप मोठी गोष्ट आहे. पण कसं जेवढं पॉसिबल होईल जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्यापर्यंत आपण नक्कीच. आणि दादांना आपल्या ओळखीचे जेवढे असतील त्यांनी नक्कीच आपल्या भंडाऱ्याचा लाभ घ्यायला पाहिजे. आणि 2-3 हजार पब्लिकला त्यांना सांभाळण्याचा एक्सपिरियन्स दरवर्षीचा आहेच आता, तर ते करतील, मॅनेज करतील. आणि त्या साईडला बघा इकडे अध्यक्ष मध्ये तिथं सगळे सर्व संपूर्ण टीम चालू आहे. तिथं तयारी झालेली आहे चालू. कारण की मगाशीच लाईव्ह बघितलं दादाचा, तेव्हा मोस्टली 50% झालेलंच काम. म्हणजे सकाळी 10 वाजता रेडी टेबल इथं. सो जेवढी पण लोक येणार तर त्या साईडला कमानी आहे, कमानीतून या तुम्ही. आल्याच्या नंतर इथं प्रसादाचा लाभ घ्या. कारण की माझा हा ब्लॉग सकाळी 10 वाजता पडलेला आहे. सो जो लोक व्लॉग बघित नसतील किंवा व्लॉग बघून येत असाल तर लक्षात घ्या, सकाळी हा व्लॉग मी टाकलेला आहे 9 वाजता 10 वाजता. सो तुम्ही कमानी जशी एंट्री केली ना, लेफ्ट साईडला आपल्याला मूर्ती बघायला भेटेल. आणि ठीक तिथे इथं संपूर्ण आपली पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी महाप्रसादाचा लाभ तुम्ही घ्या. तर चला दादा निघतो. चला भाऊ एकविरा. चला मंडळी पालखी चढायला घेतलेला आहे आणि मध्येच आलो आपण. आणि या साईडला आपल्याला फ्रेम बघायला भेटेल, फक्त एकविराची फ्रेम. आणि इथं 5 पायरीची जे पादुका मंदिर आहे तिथं सुरुवात झालेली गर्दीची. जाऊया वरती. आणि वरती गेल्याच्या नंतर आपल्याला समोर तिथे दर्शन होईल. पण आपली गँग गेलेली वरती, पहिलं त्यांना भेटूया. या साईडला तुम्हाला ही गर्दी, आपण येताना इथं पाया पडूया कारण की आता फुल क्राऊड आहे आणि आरती चालू आहे. सो जाऊया आपण वरती. आपली मंडळी वरती थांबलेली आहे, त्यांना कंटिन्यू घेऊया व्लॉगमध्ये. चला मंडळी, बाबा बाई ओट्या बिट्या घेतलेल्या आहेत या साईडला. आणि के पावल तुला देवी पावल नवसाला, टेन्शन नको घेऊ ना का. तुला नाही घेतली ओटी इटी चालेल. त्या इथे फोनवर आल्यापासून फोनवर, कारण की इकडे काय मला गुगल पे चालत नाही आहे. तुम्ही लक्षात घ्या, कॅश घेऊन या. कॅश इंटरनेट चालत नाही इथं आल्याच्या नंतर, नाही का. हो चला. वाजलेले आहेत 6:30 आणि 6:30 वाजता ही सकाळ आहे. आणि ठीक तुम्ही जेव्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये बघाल ना दुपारी, हा पूर्ण भरलेला असणार आहे. तर उद्याचं नियोजन काय असताना तुम्हाला संपूर्ण दाखवतो मी. हे बघा या साईडून पालखी आहे. ती पालखी इथं सर्वात पहिला पालखी सजवणार आहे. बघा तुम्हाला ते पालखीचं स्थान पण दाखवतो मी. एक्झॅक्ट या साईडला पालखी सजवतील. हे बघा इथे तुम्हाला ही पालखी ठेवण्यात येईल. जी मानाची पालखी आहेत 1, 2, 3. सर्वप्रथम मंदिरातली पालखी मंदिराच्या गेटपासून ते इथपर्यंत येते. त्याच्यानंतर जे या वर्षीचा जे पण कुठल्या कोलीवाड्याला मान आहे त्यांची इथे पालखी ठेवलेली असते. त्याच्यानंतर इथून परत ते पालखीला तिकडे नेतात, तिकडून परत आणतात. तर हा जो कार्यक्रम असतो ना तो एक अर्ध्या तासाचा असतो. पण ते अर्ध्या तासाचा कार्यक्रम बघण्यासाठी संपूर्ण दिवस इथं आम्ही जल्लोष करत असतो. पण जे लोक पालखीला येत नाही ना त्यांना मी खरोखर सांगेन एकदा तरी या. खरोखर एवढी मजा असते ना, खूप मजा असते हा. आणि जेव्हा पूर्ण हा सेटअप असतो, कारण की इथं आता तुम्हाला उभं राहण्यासाठी तरी जागा दिसत आहे, पण इथं लिटरली एखादी काय कुठली वस्तू जरी पडली ना तरी तो समोरचा माणूस उचलू नाही शकत, एवढा डेंजर क्राऊड असतो. आणि खूप भारी फुलांनी सजवलेलं आहे. बघा समोर तुम्ही पाहू शकता, मस्त आई माऊलीचा उदय आणि आई एकविरा फुलांनी सजवलेलं आहे. खूप भारी डेकोरेशन केलेलं आहे. आपण जवळ जाऊया, फुलं कशी आहेत कुठले ते पण सर्व. मंडळी ही लाईन आहे आणि लाईनीच्या ठीक जेव्हा तुम्ही दर्शन करून बाहेर याल ना, तर आता आपण जे बायांचं जेव्हा बाया येतात म्हणजे आपली शीतलाईचा मान इथे आपल्याला करावं लागतं. सध्या त्या साईडला काम चालू आहे. जे लोक पूर्वी 10-15 वर्ष 20 वर्ष अगोदर आले असतील ते मंदिराच्या त्या साईडला डोंगर भागला कोपऱ्याला शीतला मातेचा जिथं मंदिर स्थान होता, पण आता तिथून तो उचलून इथे स्थान मांडण्यात आलेलं आहे. सो आणि जेव्हा पण जावळ वगैरे पण करतात, आपण इथे टकली करतो आपल्या लहान मुलांची, तर इकडे मानपान सर्व या साईडलाच देतात इथं. आणि इथे नक्कीच तुम्ही जेव्हा मंदिरातून दर्शन होतो ना, दर्शन झाल्याच्या नंतर मग इकडे तुम्ही इकडे पण पाया पडून जाऊ शकता. आणि आज तर सकाळी खूप छान सर्व एकदम माहोल आहे. पण आता लाईनीत जाऊया आपण पण आतमध्ये.
आणि मंडळी विनीत आहे, विनीत कोहली गावांमध्ये राहतो आणि त्याची पण वारा असतं. भैरीदेवाचा पण जेव्हा पालखी सोहळा असतो दिवाले गावामध्ये तेव्हासुद्धा त्याच्या अंगामध्ये वारा येतं विनीतच्या. आणि समोर विनीतचे फॅमिलीतली लोक आहेत. तर पालखीतून आला असेल तर विनीतला नंतर ब्लॉगमध्ये घेता येईल. आणि आता आम्ही आला लाईनीमध्ये. इथे बघा आम्ही डायरेक्ट फुल मेहनत केली लाईनमध्ये येण्यासाठी. जाम लांबून आलो आम्ही. एवढं लांबून आलं काय सांगू तुम्हाला, किती कष्ट केलेलं आहे येण्यासाठी. 2 तास लागले अशी. आणि ही लाईन आणि मस्त काय केलं माहिती आहे का, कोणी जंप नको करण्यासाठी ना इकडच्या ट्रस्टीने ह्याची हाईटच वाढवली. म्हणजे जंप करून त्या साईडला जायलाच नको. आणि जाऊया जरा, कोण गाणी बिनी भेटत नाही बोलणारा. मंडळी लाईन बघा, लाईन पूर्ण गच्च भरलेली आहे. आणि आता अभिषेक चालू आहे. आपले श्री एकविरा देवी ट्रस्टचे विश्वस्त म्हणजे बाल्यामामा सुरेश बाल्यामामा म्हात्रे ज्याला विश्वस्त आहेत ते आलेले आणि त्यांच्या हस्ते इथं आपल्याला हे संपूर्ण आजचा अभिषेकचा कार्यक्रम बघायला भेटतोय. जाऊया लवकर. मला तर आतुरता कधी मी आईचं दर्शन घेतो. मला नाही माहिती का व्हिडिओ फुटेज काढायला भेटतील का नाही भेटतील, पण नक्कीच जेवढा व्हिडिओज भेटतील तुझ्या दर्शन करायला भेटेल तुम्हाला मी दाखवेन. म्हणजे इथं बरेच जणांच्या अंगात आलेलं आहे. इथं पाहू शकता तुम्ही वारा येत असतं जेव्हा पण आपण कुठल्या पण मंदिरात जातो. इथं आहे बघा वारा असं येतच असतं. या साईडला पाहू शकता तुम्ही वारा. अरे बापरे, बरीच जण येतात इथं. वारा येणं असं चालूच असतं. त्यांना आईचा वारा असतो, त्यांना इथं मंदिरात आलं तर वारा सर्व इथेच असतं. आणि इकडची वाईबच वेगळी आहे. कारण की मी तुम्हाला सांगू नाही शकत ते कसं फील होते. कारण की मी वाट बघतोय कधी दुपार होईल आणि कधी दुपार झाल्याच्या नंतर जेव्हा पालखी सोहळा असणार आहे त्या पालखी सोहळ्यामध्ये एवढा एन्जॉयमेंट असतो. तो एक वेगळीच मजा आहे. आता ब्लॉग तुम्हाला आजचा बघायला भेटेल. त्याच्यानंतर जो ब्लॉग असेल तर पालखी सोहळ्याचा असेल. पण पहिला मला जाऊन दर्शन करायचं कारण की मी रात्रीपासून जागा आहे आणि आता 7 वाजलेले. आम्ही कालपासून जागा झोपलोच नाही आहोत. मग आणि तो पूर्ण होईपर्यंत जोपर्यंत दर्शन होत नाही, दर्शन होऊन परत मला एडिट करून ब्लॉग टाकायचा पण आणि मग झोपेल. मग परत 1 वाजता उठून परत गडावरती यायचं. ही मजा आपल्या पालखीची. चला एकविरा माते की जय. मंडळी नवसाचा बाबू आलेला आहे बघा. या साईडला बाळ आलेला आहे बघा. हे नवसाचं बाळ पाहू शकता तुम्ही. नवस असतं ज्याचा प्रत्येक जण नवस फेडण्यासाठी येतात आणि याच्यानंतर बाबूचं जाळवा होईल ही नवस असते बघा. मंदिरात नवस फेडायला पण येतात बघा. अशी टोपली असते, टोपलीला असं सजवतात. शॉर्टकट मार्ग आलेली लोक गेटच्या कावळे येतात आणि खोटं खोटं सांगतात की आमची मम्मी पुढे गेले, आमचे पप्पा पुढे गेले, कोण नाही गेलेला यांच्या पुढे. हे बाबू कुठून आले तुम्ही? हा मुरुडचं. चालेल जा. मंडळी आरती चालू झालेली आहे आणि आरती पहिल्यांदा अशी मला भेटलेली आहे की मी जेव्हा लाईनीत थांबलो आणि मला पूर्ण ते पण पालखी दिवशी आरती भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि संपूर्ण एक नंबर वाटते. आरतीचा फील बघा. कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे हरे. खूप भारी वाटतंय बघा. इथं संपूर्ण जय एकविरा माते की जय. नाय माझी भीरभावती पिराती गो, भीरभावती पिराती. आई माझी भीरभावती फिरती गो, भीरभावती फिरती. नाय माझी आस वागाली ती गो, आस वागाली ती. आई माझी आस वागाली ती गो, आस वागाली. आय तुझी नांदारा कोण्यावरी गो, आय तुझी नांदारा कोण्यावरी. आई तुझी नंदर कोल्यावरी गो, आई तुझी नंदर कोल्यावरी. नाय तुझी नांदारा दुनियेवरी गो, नांदारा दुनियेवरी. आई तुझी नंदर
नाय माझी 5 पायरीवर उभी ग 5 पायरीवर उभी आई माझी 5 पायरीवर उभी गो 5 पायरीवर उभी नाय तुझे दाराची सुपारी गो आई तुझे दाराची सुपारी आई तुझे दाराशी सुपारी गो आई तुझे दाराशी सुपारी नाय तुझी भेट घेईल धुपा. चला मंडळी, या साईडला युट्यूब फॅमिली भेटलेली आहे. कसे आहेत? हा हा हा, आता आठवलं आता आलं. बरोबर. चालले तुम्ही, झाला दर्शन? चालेल, चला बाय बाय. चला मंडळी, अशी युट्यूब फॅमिली येत असते, बोलत असतात. या साईडला वेगळं, या साईडला पाहू शकता तुम्ही. साईडला दादा दादा भाऊ आले तुझ्या उंचावला आई, ताई आली तुझ्या उंचावला गाई, चैत्राच्या महिन्यात तुझ्या उंचावला आले, त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण कर गाई, लक्ष तुझं राहू दे गाई. गणपती बाप्पा अग सोन्याचा मुकुट कोणाचा ओ सोन्याचा आरती कबीरा देवी जय माधवरा जय माधवरा शरण मी तुझला मंडळी, दर्शन झालं आणि दर्शन झाल्याच्या नंतर आपण बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर मी तुम्हाला मगाशी सांगितलं का फुलांचं जो डेकोरेशन केलेलं आहे खूप सुपर आणि सुंदर केलेलं आहे. बघा या साईडला पाहू शकता, आणि ओरिजिनल फुलं आहे जे आपल्याला इथं बरीचशी मंडळी येतात ते फोटोशूट करतात. बघा या साईडला आई माऊलीचा उदो उदो आणि त्या साईडला आई एकविरा अशी पूर्ण छानशी फ्रेम बनवली आहे. इकडे पाहू शकता तुम्ही आई माऊली, आणि खूप भारी वाटते हे सर्व बघायला, बरोबर खूप छान वाटते नक्कीच. आणि हे डेकोरेशन येतं नक्की. आणि तुम्हाला एकदा सांगेल की जेव्हा पालखी येणार आहे ना, तर मानाची जी पालखी असणार आहे मंदिरातली, ती पालखी पहिला इथून निघणार आहे. इथून गेल्याच्या नंतर ती जाणार त्या स्टेजला, आणि स्टेजवरून परत रिटर्न येऊन इकडे येणार आहे. काही त्याच्यानंतर या वर्षीचा जो मान आहे, जी पण कुठला कोलीवाड्याचा मान असणार आहे, त्यानंतर दुसरी पालखी ती इकडून निघून इकडून परत मंदिराला टेकून इथून परत मानपान घेऊन इकडून परत जाणार आहे. सो असा हा जो कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता असणार आहे, तुम्हाला आता बघायला भेटणार आहे आपल्या पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मंडळी, हा स्वर्ग सुखाचा प्रवास फक्त पालखी सोहळ्याला बघायला भेटणार आहे. आणि इतर दिवस तर आपण येत असतो, पण पालखी सोहळ्याला इकडचा हा जो मैदानामध्ये एकदम भरलेला असतं, आणि अजून बरीचशी मंडळी येतात, खूप मजा येणार. माझ्या मागे पाहू शकता तुम्ही, इकडे हा जो स्टेज मांडलेला आहे, इथून पालखी सर्व होणार आहे आणि खूप मजा करणार. खूप म्हणजे खूप खूप एवढा एन्जॉयमेंट करणार आहे ना. तर आपण जाऊया, बाल्यामामा आलेले आहे, तुम्हाला माहिती आहे की आपल्या विश्वस्त आहेत या एकविरा देवस्थान ट्रस्टचे. आपण आता बाल्यामामाकडे जाऊया, त्यानंतर फुटेज वगैरे मध्ये घेऊया, नंतर आपण खाली जाऊया आणि तिकडे काय गोष्टी आहेत सर्व. पण हीच ती जागा जिथून पालखीचा ना आपल्याला जो कार्यक्रम आहे तो धुमाकूळ आणि गजोरमध्ये काय होणार ते आपल्याला बघायला भेटणार. आणि खरोखर खूप भारी होणार आहे. इथून ती पालखी इथपर्यंत खतरनाक मंडळी. या साईडला पालख्या ठेवलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. इथं या साईडला गोंडीची पालखी, त्याच्यानंतर अजून असे 2-3 पालख्या ठेवलेल्या आहेत. आणि हे सर्व पालखी सोहळा जेव्हा संध्याकाळी चालू होईल तेव्हा इकडचे जेवढे पण पालखी मानाचे ते सर्व एक लाईनीतून जातील आणि दर्शन घेतात हे पालखीचा. या साईडला पाहू शकता तुम्ही, जोतो येतोय दर्शन घेतोय, कारण की मंदिरातून दर्शन केल्याच्या नंतर त्याच्यानंतर इथं पालखी सुद्धा ठेवलेली आहे. जी पण आपापल्या मानाची पालखी आहेत त्याचे दर्शन घेतात. आपण आता जाऊया स्टेज जवळ. चला मंडळी, इथं पण एक पालखी सोहळ्यात लोक आलेली आहे. भाऊ, कुठली पालखी तुमची? झोळंबे, रोह्याची पालखी. झोळंबे मधून आले रोहा. नक्की सगळे सांगतो. त्याला फॅन फॉलोइंग इथं. आणि तुम्ही कधी निघालेले होते? 23 तारखेला. तुम्हाला जवळच ना, म्हणजे पेन बोलला का लगेच 23, 24 आणि तिकडून आले का तुम्ही? अच्छा, त्या साईडून फिरून आले, बरोबर. आणि आता तुमची रोह्याची काट्यांची कधी असणार आहे कार्यक्रम? रोह्याला पण असतं ना ते काट्यांचं काहीतरी असतं, राव्याची यात्रा, ती राव्याची असते. चला, तुम एकदम आरामात, मस्त झालं ना प्रवास, एकदम आरामात. ठीक आहे, आता आज वस्ती करणार आहे. ठीक आहे, चला. एकविरा माते की जय. मंडळी पाहू शकता आपले विश्वस्त बाल्यामामा आणि अध्यक्ष
त्या साईडला दोन्ही पाहू शकता तुम्ही. एक ते अध्यक्ष, दुसरे इकडं विश्वस्त आपल्या आगरी समाजाचे. आणि त्यांच्या आल्याच्या नंतर बरेचसे चेंजेस झालेले आहेत. आणि आज पालखी सोहळा आहे. पालखी सोहळ्यात खूप मजा येणार. काल 3 तास लाईनीत होतो. 3 तास एवढी गर्दी होती ना भाई, डेंजर गर्दी होती. पण विषय काय होते का, गर्दीमधून दर्शन खूप भारी झालेलं आहे. आता सकाळचे वाजलेले 8:30 आणि आता खाली उतरतो 9:30-10 वाजतील. 2 तास झोपावं लागेल आणि त्यानंतर परत इथं 1 वाजता परत यायचंय गडावरती, कारण की पालखी सोहळ्याचा कार्यक्रम चालू होणार आहे. खूप मजा आहे. जाऊया. काय काय ब्लॉग मध्ये ना, मला असं वाटतं ना, जेवढा काय तुम्हाला दाखवणार माझ्या बॅक साईडला तुम्हाला दाखवतो. या साईडला लेणी आहे बघा, लेणी हे बघा, या साईडला ही लेणी आहे. आणि लेणीच्या साईडला पूर्ण पालखी, म्हणजे जे पालखीचा पदयात्रेत आलेले लोक आहेत हे सर्व त्या साईडला थांबलेले आहेत. कारण की जेवढे पदयात्रेत चालत आलेले लोकांना एक वेगळी लाईन आहे. त्या लाईनीतून तिकडून त्यांना सेपरेट हे बघा तिकडं बनवलेलं आहे, ब्रिज बनवलेलं आहे, ओव्हरब्रिज. त्या ओव्हरब्रिजवरून पदयात्री लोकांना चालत आले, त्यांना वेगळी एक लाईन दर्शन केलेलं आहे. आणि या साईडला समोर तुम्ही पाहू शकता मंडळी, सकाळी 9 वाजता पालखी आलेली आहे श्री सोमेश्वर. आणि पालखीवरती पाहू शकता किती सुंदर असा डेकोरेशन केलेलं आहे बघा. खूप छान केलेलं आहे डेकोरेशन हे पाहू शकता तुम्ही, मस्तचा. आणि हर हर महादेव, हर हर महादेव. बघा तलोजा पापडीचा पाडा, इथून पालखी आलेली. पापडीचा पाडा म्हणजे तलोजामध्ये हायवेच्या बाजूलाच गाव आहे. तिथून ही पालखी, किती सुंदर अशी पालखी दिसते बघा. 15 वर्ष पालखीचा. मंडळी अजून एक पालखी येते रोड खुर्द रोहा, म्हणजे रोहा या शहरातून ही पालखी येते, खुर्द गावातून. आणि खूप सुंदर सजवलेलं आहे. काय डेकोरेशन केलेलं आहे. प्रभू श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण कालिया नागवरती उभे आहेत, त्यांची लीला दाखवताना असं हा डेकोरेशन केलेलं आहे. खूपच भारी बघा. या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि ती पालखीच्या पुढे बँडवाल्यांसाठी त्यांनी बॅटरीचं नियोजन केलेलं आहे, कॅशिओचं नियोजन केलेलं आहे. हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं इथं. आणि खूप छान वाटतं हे बघायला नक्कीच. आणि हे चलचित्रण आहे, ते नाग असे मागे पुढे होतात ते बघा. पालखी बघा ही उदो खूप सुंदर, खरोखर बघण्यासारखी पालखी आहे. की जय, किरा माते की जय, गावदेवी माते की जय.